हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण जिल्हा परिषद भरतीसाठी गणित आणि बुद्धिमत्ताचे अतिसंभाव्य प्रश्न बघत आहोत। ठीक आहे, मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स बघत आहोत, जे की आपल्याला एक्झाममध्ये कामी पडेल, एक्झाममध्ये येण्याची शक्यता आहे। हेच प्रश्न म्हणजे याच टाईपचे प्रश्न, याच प्रकारचे प्रश्न तुमच्या एक्झाममध्ये येण्याची जास्तीत जास्त चान्सेस राहील, कारण की ही प्रॉपरली स्टडी करून मी व्हिडिओ बनवत आहे। ओके, चला। आणि बघा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताच्या क्वेश्चन्सला एक टॉपर कसा टॅकल करतो ते तुम्हाला इथे मी सांगण्याचा प्रयत्न करतो। मला ऑलरेडी पोस्टमन MTS मध्ये 100 पैकी 90 मार्क भेटले, गणितामध्ये तर 40 पैकी 38 मार्क भेटले, तलाठी 2019 आणि तलाठी 2023 मध्ये गणित बुद्धिमत्ता म्हणजे पैकीच्या पैकी म्हणजे 50 पैकी 50 मार्क भेटले। ठीक आहे, 50 पैकी 50 मार्क भेटले, 50 पैकी 50 मार्क भेटले आणि पोस्टमन MTS मध्ये दोन्ही वेळेस मला 40 पैकी 38 मार्क भेटले। ठीक आहे, 38 मार्क भेटले 40 पैकी मॅथमध्ये। ठीक आहे, रिझनिंगमध्ये 27 भेटले, 27 भेटले 30 पैकी। आता एवढा चांगला स्कोर करण्यामागे माझी काय व्यूहरचना होती, मी कशा पद्धतीने गणित आणि बुद्धिमत्ताच्या प्रश्नाला टॅकल करतो, समोरे कसं जातो, मी गणित आणि बुद्धिमत्ताच्या प्रश्नाला कसं समोरे जातो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगतो। ठीक आहे, सांगतो म्हणण्यापेक्षा डायरेक्टच क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन करून देत आहो, अतिसंभाव्य प्रश्नांची प्रॅक्टिस करून देत आहो। ओके, आणि त्या प्रश्न कसं सॉल्व्ह करायचं ते सांगत आहो, एक टॉपरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला सांगत आहो। ठीक आहे, ह्या दोघांचं पहा काय होतं, तर ह्या दोघांचं पहा 15 त्रिक 45 + 1 म्हणजे बेरीज +1 होत आहे का, 8 9 72 + 1 73। ठीक आहे, +1 46 आणि हे ते 11 7 77 +1 होत आहे 78। ठीक आहे, तसंच 12 5 60 +1 करा म्हणजे बेरीज +1 60 + 1 61। ठीक आहे, चला आन्सर काय, तर बेरीज +1 आहे त्यांची। नेक्स्ट 6 5 30 -6। ठीक आहे, म्हणजे गुणाकार मायनस पहिली संख्या। ठीक आहे, पहा 5 चौक 20 -5 आले 15, तसंच 7 8 56 -7 56 -7 होते का 49, बरोबर आहे। ठीक आहे, तसंच 4 8 32 -8 24 का, हो ऑप्शन नंबर 2 24। ठीक आहे, हो ना, 32 मधून 8 गेले 24 ना, हो 24 तुमचा आन्सर आहे। नेक्स्ट इथे पहा कसं, 7 8 56 म्हणजे भागाकार आहे डायरेक्ट। आणि समोर तुम्हाला इथे सोडून पण दिलं आहे सगळं, म्हणजे सोडवायचं आहे। म्हणजे याचा अर्थ 7 8 56 हे इथं जर भागाकार ठेवलं तरच इथं 8 येते, म्हणजे ठीक आहे। जर प्लस म्हणजे भागाकार, प्लस म्हणजे भागाकार, प्लस म्हणजे भागाकार। ओके, ठीक आहे, हे होते 17 + 5 22 म्हणजे गुणाकार म्हणजे प्लस, हे होते 12 पाहिजे तर इथं वजाबाकी दिली आपण तरच तिथं 12 येणार आहे। 19 -7 केले तरच 12 येणार, म्हणजे भागाकार म्हणजे मायनस होते। आणि इथं 9 - 7 54 म्हणजे हे दिसते का, 9 सक 54, मायनसच्या ऐवजी तुम्हाला गुणाकार पाहिजे, तर पुढील राशीची किंमत किती आहे ते तुम्हाला शोधायचं आहे। कॅल्क्युलेशन डायरेक्ट करायचं। 121 मायनस, इथे लिहितो 121 - 11, हे चिन्ह नाही घ्यायचं, हे खालचं घ्यायचं। 121 - 11 + 891 भागेला 11 भागेला 9 गुणिला 3। पहा पहिले सॉल्व करा गुणाकार, हे होते 11 8 88 1 11 1 11, समजलं 81 मधात येत आहे। आता काय येतं, +81 कंसामध्ये भागेला 9 गुणिला 3, कंचे भागू भागेला 9 9 9 81 आणि 9 त्रिक 27 +27 इकडे आले, इकडे काय होते, ह्या दोघांची वजाबाकी करा, प्लसचे होते 110। ठीक आहे, आता बेरीज करा, 7 11 2 13 137 आहे का, पहा 137। ठीक आहे, चला 137 तुमचा आन्सर आहे, 137 तुमचं इज युअर राईट आन्सर। पहा तर हे पहिले भागाकार काऊन घेतला, गुणाकार काऊन नाही घेतला ते सांगतो। कंसचे भागू बेवड, ठीक आहे, भागाकार। ओके, पहा कंस म्हणजे कंसाला जोडून 9 आहे ना, म्हणून। आणि समजा 3 गेलं असतं आपण इथे। ठीक आहे, समजा पहिले गुणाकार केला असता, 9 त्रिक 27 केलं असतं तर हे होते 27 त्रिक 81, 3 आले असते, ह्या दोघांचं 110 + 3 113 आलं असतं, जे की ऑप्शनमध्ये नाहीच। ओके, चला कंसाला लागून होतं म्हणून भागाकार केलं पहिला।
एका रांगेत रेश्मा समोरून 15वी व मागून 11वी आहे. संगीता रांगेच्या मध्यभागी असल्यास तिचा रांगेतील क्रमांक किती पहा. काय म्हणताय, रेश्मा समोरून 15वी, रेश्मा समोरून 15वी आणि मागून 11वी, मागून 11वी. रांगेत किती लोक आहेत ते पाहून घेऊ. पहिलं कोणतं तरी एक मायनस 1 करा. मी याला -1 करतो. म्हणजे रांगेत एकूण 15 25 लोक एकूण आहे. ठीक आहे. संगीता रांगेच्या मध्यभागी असल्यास तिच्या रांगेतील क्रमांक किती. मध्यभाग जर काढायचा असेल तर काही टेन्शन घ्यायचं नाही. जे एकूण आहे ना एकूण -1/2 करून घ्या. ठीक आहे. एकूण -1/2, 24/2 12. आन्सर तुमचं काय 12. किंवा डायरेक्ट करायचं असेल ज्यांना, ही रांगेत आहे मध्यभागी कोण आहे, संगीताच आहे ना. हो, संगीता मध्यभागी आहे. एकूण त्याचे 25 आहे. ही जर एक काढून घेतली, हिचा जर एक क्रमांक काढून घेतला तर हे इकडे 12 लोक राहते आणि इकडे 12 लोक राहते. ठीक आहे. आले 12 12 24 ने 25. म्हणजे संगीता हे 12 लोक, 12च्या नंतर ही 13वी, संगीता 13वी. तर तिचा रांगेतील क्रमांक 13वा. एक मिनिट हे असं आहे ते 25 + 1/2 13. बरोबर आहे. ठीक आहे. थोडं राहिलं होतं आपलं. 25 + 1 आहे ते, बेरीज +1/2 26/2 13. नेक्स्ट, धावण्याच्या शर्यतीत अमरच्या पुढे 5 स्पर्धक आहे. इथं अमर आहे, त्याच्या समोर धावत आहे ना, तर समोर असं असते 5 लोक आहे. ओके. मयूर अमरच्या मागे तिसरा होता. अमरच्या मागे म्हणजेच काय, हा एक आहे, त्यानंतर 1 2 तिसरा हा जो मयूर झाला. नेक्स्ट. ठीक आहे. आणि मयूरचा शेवटून 6वा क्रमांक आहे. इथून जर हा 6वा क्रमांक असेल तर ऑब्व्हियसली याच्या इकडं 5 लोक असणारच आहे. ठीक आहे. 6वा क्रमांक होता. तर शर्यतीत एकूण स्पर्धक किती. शर्यतीमध्ये एकूण स्पर्धक किती पाहून घ्या. 5 आणि 5 10 झाले, 11 12 13 14. एकूण शर्यतीमध्ये 14 लोक आहे. ऑप्शन नाही आहे. ठीक आहे. 14 लोक. नेक्स्ट, एका रांगेमध्ये मयुरी समोरून 5वी आहे. ठीक आहे. समोरून इथं पकडलं तर ही आहे मयुरी, जी आहे 5th. तिच्या मागे अर्जुन बसला. ही जी मयुरी, हा अर्जुन बसला आहे. अर्जुन पासून मागे प्रिया 4थ्या क्रमांकावर. पासून म्हटलं तर अर्जुनला पहिला मानाचा, नंतर दुसरा, तिसरा, चौथा प्रिया. ठीक आहे. 4थी प्रिया असून प्रियापासून मागे 3ऱ्या क्रमांकावर कोण आहे तर अमर. हे अर्जुन करतो. प्रियापासून मागे, पासून म्हणजे प्रिया फर्स्ट झाली, मग सेकंड थर्ड हा कोण झाला अमर. ठीक आहे. अमर क्रमांकावर आहे. तर रांगेत एकूण किती विद्यार्थी आहे. ही पहिल्यापासून इथं 5th म्हणता इथपर्यंत 5 झाले, 6 7 8 9 10 11. एकूण लोक रांगेमध्ये 11 आहे. तर रांगेत एकूण विद्यार्थी 11. नेक्स्ट, नवीन. अने 500 रुपयांची वस्तू 600 रुपयांना विकली तर किती रुपये नफा झाला. किती रुपये नफा होईल. काही टेन्शन घ्यायचं नाही. 500ची वस्तू 600ला विकली म्हणजे किती, 100चा नफा झाला. 100चा नफा झाला कितीवर झाला, 500वर. शेकडा प्रमाण काढायचं आहे. 2 कटले, 5 2 10 आणि 1 0 20%. तर शेकडा आहे ना. हो. तर किती रुपये नफा झाला. एक मिनिट. हो, शेकडा नफा नाही काढायचा तुम्हाला. शेकडा नफा नाही काढायचा आहे. डायरेक्ट फक्त आणि फक्त नफाच काढायचा आहे. 500वर 600 भेटले म्हणजे 100 रुपये तुमचा नफा झाला. ठीक आहे. डायरेक्ट काढायचं. हे काही टेन्शन घ्यायचं नाही. विक्री मायनस खरेदी लावायचं काही टेन्शन घ्यायचं नाही. का त्याची 500ची वस्तू आहे, त्याने 100 रुपये जास्त विकली, 600ला विकली. ठीक आहे. म्हणजे 100 रुपये त्याला फायदा झाला. ओके. नेक्स्ट, एक बोट प्रवाहाच्या दिशेने 16 किमी/h वेगाने जाते व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 10 किमी/h येते. तर बोटीचा संत पाण्यातील व प्रवाहाचा वेग काढा. एक बोट आहे, प्रवाहाच्या दिशेने 16 किमी/h या वेगाने जाते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 10 किमी/h या वेगाने जाते, येते. ठीक आहे. परत येते, वेगाने परत येते. तर या वेगाने परत येते. तर बोटीचा संत पाण्यातील व बोटीचा प्रवाहाचा वेग किती पहा. हो, बोटीचा संत पाण्यातील व वेग व प्रवाहाचा वेग काढा. बोटीचा संत पाण्यातील व प्रवाहाचा वेग काढा. हे कसं काढा ते सांगतो. काही टेन्शन घ्यायचं नाही. पहा, हे जाण्याचा वेग ए म्हणा, येण्याचा वेग बी म्हणा.
प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग आणि प्रवाहाच्या दिशेचा वेग याला ए आणि बी माना. मग काय करायचं, काही टेन्शन घ्यायचं नाही. याचं सूत्र तुमचं आहे ए प्लस बी भागीला 2. याचं सूत्र आहे ए मायनस बी भागीला 2. ओके, बेरीज भागीला 2 वजाबाकी भागीला 2. ए प्लस बी म्हणजे 16 आणि 10 26 भागीला 2 इज इक्वल टू 13. तुमचं हे पहिल्याचा आन्सर आहे. याचा आन्सर 13 आहे. बोटीचा संथ पाण्यातील वेग 13 आहे. ए मायनस बी म्हणजे किती, 10. 16तून 10 गेले 6 भागीला 2 म्हणजे 3 काय तुमचं तर प्रवाहाचा वेग आहे. ठीक आहे, चला. बोटीचा संथ पाण्यातील वेग 13, बोटीचा म्हणजे प्रवाहाचा वेग 3 आहे. जमलं. नेक्स्ट एक रेल्वे एक मिनिट. हां, हे राहिलं. अने 600 रुपयांची वस्तू 500 रुपयांना विकली तर किती रुपये तोटा होईल. त्यांना 600ची वस्तू आहे, 100 रुपये कमीने विकली, 500ला विकली म्हणजे 100 रुपये कमीने विकली, म्हणजे याचा अर्थ 100 रुपये घाट्याने विकली, 100 रुपये तोट्याने विकली. ठीक आहे, 100 रुपये तोट्याने विकली, 100 रुपये घाट्याने विकली. हा क्वेश्चन झाला आहे. हा क्वेश्चन बघा. एक रेल्वे 12 किमी/h वेगाने खांबाला 5 सेकंदात ओलांडते तर ट्रेनची लांबी किती. या ठिकाणी ट्रेनची लांबी म्हणजेच होते तुमचं अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. वेग किती आहे, 12 मीटर/सेकंद. वेळ किती आहे, 5 सेकंद. ठीक आहे, म्हणजे 12 पंचे 60 मीटर तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, ट्रेनची लांबी इज इक्वल टू 60 मीटर. ठीक आहे, ट्रेनची लांबी 60 मीटर. नेक्स्ट, 500 मीटर लांबीची रेल्वे 36 किमी/h वेगाने एका खांबाला किती वेळेत ओलांडेल. 500 मीटर लांबीची रेल्वे आहे, 36 किमी/h या वेगाने एका खांबाला किती वेळेत ओलांडेल. एका खांबाला ओलांडणे म्हणजे त्या रेल्वेला ते रेल्वे स्वतःची लांबी ओलांडते. आता रेल्वे स्वतःची लांबी म्हणजे अंतर असते. ठीक आहे, म्हणून अंतर इथं काय तर वेग आहे ना, अंतर आपण वेग इज इक्वल टू वेळ. हे सूत्र आहे, अंतर बरोबर वेग गुणला वेळ वाला, त्यालाच मागं पुढं करून आहे. ठीक आहे, चला. हे अंतर म्हणजे रेल्वेची लांबी आहे जे 500 मीटर आणि वेग किती 36 किमी/h. 36 किमी/hला तुम्हाला जर इथं मीटर आहे ना म्हणून मीटर/सेकंद मध्ये करायचं आहे. 36 किमी/hला लहान याच्यात करायचं आहे म्हणजे 5/18. ठीक आहे, लहान एककात करायचं असलं तर वर 5 पाहिजे, मोठ्या एककात करायचं असेल तर वर 18 पाहिजे आणि खाली 5 पाहिजे. ठीक आहे, 18 दोन्ही 36 बे 5 10 10 म्हणजे 0 कटला. मग वेळ किती 50 सेकंद. ठीक आहे, वेळ 50 सेकंद. बघा, एक्झाममध्ये आलेल्या क्वेश्चनला टॅकल कसं करायचं, टॉपर कसे टॅकल करतात, कसे प्रश्न सोडवतात ते तुम्हाला इथे मी सोडून दाखवत आहोत. ठीक आहे, ए व बी वयाचे गुणोत्तर 2:3 आहे. एचे वय 16 वर्ष असल्यास बीचे वय काढा. हा ए आहे, हा बी आहे. हे 2 म्हणजेच तर 16 म्हणताय ना. ते हे ए म्हणजे 2 गुणोत्तर म्हणजेच 16 म्हणताय ना. मग इथं किती गुणनं केलं, बे 8 16. जसं इकडे गुणला 8 केले तसंच याला गुणला 8 करा. 3 8 24. मग बीचं वय किती 24. ठीक आहे, जसं याला गुणेला 8 केलं तसं याला गुणला 8 करा. 3 8 24 तुमचा आन्सर आहे. नेक्स्ट, ए व बी च्या वयाचे गुणोत्तर 2:5 असून त्यांच्या वयामधील फरक 9 वर्ष आहे तर ए चे वय आजचे वय किती. ए चे आजचे वय किती पहा. मी काय म्हणतो, ए आणि बी लिहितो इथे. ए गुणोत्तरात बी, ए आहे 2x आणि बी आहे 5x आहे. दोघांचा फरक काढा बरं. 5तून 2 गेले 3x. ठीक आहे, 5x मधून 2x गेले 3x गेले आणि हे 3x म्हणजेच त्यांनी फरक 9 सांगितला ना. आपण काढलेला फरक आहे 3x आणि त्यांनी सांगितलेला फरक आहे 9 आहे वर्ष. म्हणजे याचा अर्थ आपला काढलेला फरक आणि त्यांनी काढलेला फरक एकच आहे. ठीक आहे बा, 3 त्रिक 9 म्हणून या ठिकाणी x इज इक्वल टू 3. तुम्हाला काय विचारलं तर ए चे आजचे वय किती विचारले, ए चे वय विचारले. ए म्हणजे पहिला आहे 2x. ठीक आहे, 2 गुणला 1 ची किंमत 3, 2 गुणला 1 ची किंमत 3, 3 दुनी 6 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, ए आहे 6. मग हे होते 3 5 15. बी आहे 15. एक्सच्या ठिकाणी 3 ठेवलं, 5 3 15. 2000 रुपयांवर पहिल्या वर्षी 10%, दुसऱ्या वर्षी 20% चक्रवाढ व्याज घेतल्यास रास काढा. ठीक आहे, 20,000 आहे. 20,000 आहे. पहिल्या वर्षी 10% वाढली म्हणजे ती 100वरून किंवा 10वरून 11 झाली. 100वरून 110 किंवा 10वरून 11 सारखंच आहे, ते एकच आहे. दुसऱ्या वर्षी 20 वाढले, 10वरून म्हणजे 12 झाली. ठीक आहे, पहा 100वरून 110 झाली, 0 0 कट्टे. 100वरून 120 झाली, 0 0 कट्टे. ठीक आहे, चला. 10% वाढणं म्हणजे काय, 100वरून 110 झाली दुसऱ्या वर्षी ती पहिल्या वर्षी. ठीक आहे, दुसऱ्या वर्षी 100वरून 120 झाली.
ओके, 1 0 2 0 कटला, 1 2 0 कटला. आता करून घ्या. 12 2 24, 24 गुणला 11, 24 गुणला 11, 4 4 2 6, 2 अशी 2 आणि 1 आणि 2 0, 1 आणि 2 0, 26,400 तुमचा आन्सर आहे. तर ती लोकसंख्या 2 वर्षानंतर 26,400 समथिंग झाली काहीतरी. ठीक आहे. 2⁵5 व 2⁵3 चे गुणोत्तर काढा. पहा, मी म्हणतो 2⁵5 म्हणजे 2 गुणला 2 गुणला 2, 3 वेळेस झाले, 4 वेळेस आणि 5 वेळेस. ठीक आहे. 2⁵3 म्हणजे 2 गुणला 2 गुणला 2, 2चा गुणाकार 3 वेळेस. ठीक आहे. पहा, 2⁵5 म्हणजे 2चा गुणाकार 5 वेळेस, 2⁵3 म्हणजे 2चा गुणाकार 3 वेळेस. ठीक आहे. 1 2 3 कटले, 1 2 3 कटले, खाली काहीच नाही म्हणजे खाली 1 आहे, समजून जा डायरेक्ट. आता तुम्ही 2 2 4, हे 2 2 4 आणि 1 अशी 1, 4 1 तुमचं गुणोत्तर आहे. ठीक आहे. 4 1 तुमचं गुणोत्तर आहे. नेक्स्ट, 200 मीटर लांब ट्रेन एका प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या व्यक्तीला 5 सेकंदात ओलांडते. एक ट्रेन आहे, 200 मीटर लांब तिची लांबी आहे, एका प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या व्यक्तीला 5 सेकंदात ओलांडते. तर 160 मीटर लांब प्लॅटफॉर्मला ती किती वेळात ओलांडेल? पहा, फास्ट घेता यासाठी की जेणेकरून तुम्हाला फास्टमध्ये प्रश्न सोडवण्याची सवय लागली पाहिजे, यामागचा हा उद्देश आहे. ठीक आहे. पहा, 200 मीटर लांबीची ट्रेन एका प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या व्यक्तीला 5 सेकंदात ओलांडते. ठीक आहे. ओके, तर 600 मीटर लांब प्लॅटफॉर्मला ती किती वेळात ओलांडेल? मी काय म्हणतो, सॉरी, 160 मीटर लांब प्लॅटफॉर्म आहे. एक रेल्वे आहे, प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या व्यक्तीला ओलांडणे म्हणजेच काय, रेल्वे स्वतःची लांबी ओलांडणे आहे. रेल्वे स्वतःची लांबी ओलांडत आहे 5 सेकंदामध्ये. तर रेल्वे स्वतःची लांबी प्लस प्लॅटफॉर्मची लांबी किती वेळेत ओलांडेल? x वेळेत ओलांडेल, असंच त्यांचं म्हणणं आहे. समजलं का? पहा, रेल्वे त्या व्यक्तीला ओलांडत आहे म्हणजे एका व्यक्तीला ओलांडत आहे. प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या एका व्यक्तीला ओलांडणे म्हणजे फक्त आणि फक्त त्या एका व्यक्तीला ओलांडणे आहे. त्या एका व्यक्तीला ओलांडणे म्हणजेच काय, तर रेल्वे स्वतःची लांबी पार करणे, स्वतःची लांबी ओलांडणे आहे. ठीक आहे. म्हणजे मी असं म्हणू का, रेल्वे स्वतःची लांबी 5 सेकंदात ओलांडत आहे. तर रेल्वे स्वतःची लांबी प्लस प्लॅटफॉर्मची लांबी किती सेकंदामध्ये ओलांडेल? 1 सेकंदामध्ये ओलांडेल. ठीक आहे. आता पाय, प्लॅटफॉर्मला ओलांडणे म्हणजे रेल्वे स्वतःची लांबी ओलांडते प्लस प्लॅटफॉर्मची लांबी ओलांडते. ठीक आहे. चला, हे की कसं होते पाहून घ्या. हे 200 आणि 160 मिली डायरेक्ट लिहू का? 360 होते ना? हो, 360. पहा, 5 चोक 20 आले 20. ठीक आहे. मग काय करता तुम्ही, हे 0 कटला 4 9 36 म्हणून x = 9. तर ती आन्सर किती, तर प्लॅटफॉर्मला 9 सेकंदामध्ये ओलांडेल. ठीक आहे. 1 सेकंदात आन्सर आहे, काही तेवढं मोठं हे नाही. ठीक आहे. झालं. इथे आजचा व्हिडिओ संपलेला आहे. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल नक्कीच लाईक करा. थँक्यू. आणि हा झेडपी भरती अतिसंभाव्य प्रश्न, गणित बुद्धिमत्ता अतिसंभाव्य प्रश्नाचा सेकंड पार्ट होता आणि नंतरचा पार्ट, तिसरा पार्ट आणखी येऊन जाईल. ओके, थँक्यू.